Hello friends, today we are moved toward the next point, that is the female reproductive structure. You know, the female reproductive part of the flower is called as here the gynoecium. Gynoecium is also called as a pistil. The gynoecium is made up of its own member is called as a carpel. Carpel is also called as a megasporophyll. The carpel is divided into three parts: ovary, style and stigma. Ovary, style and stigma is a part of the carpel. When this carpel is free from each other, the condition is called as a apocarpus. Which condition is called as a apocarpus? This condition is present in case of Michelia. Michelia म्हणजे सोनचाफामध्ये पाहिला तुम्ही, त्याच्यामध्ये कार्पेल एकमेकापासून विभक्त असतील. असंच तुम्हाला रोज मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. कशात पाहायला मिळेल? रोज मध्ये. आणि ज्यावेळेस कार्पेल, when the carpels are fused together, that is called as a syncarpus condition. Syncarpus condition is commonly occur in case of brinjal. ब्रिंजल कधी पाहिलं, वाघ पाहिलं तर त्याच्या फुलामध्ये तुम्हाला syncarpus condition पाहायला मिळेल. काय काय पाहिलं मग आता? गायनोशियम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, त्याला पिस्टिल असं म्हणायचं. गायनोशियम ज्या भागाने बनलेला आहे त्याच्या मेंबरला म्हणतात कार्पेल्स. कार्पेलला दुसरा शब्द आहे मेगास्पोरोफिल. आणि कार्पेलचे तीन भाग पडतात: ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा. ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. ओके. आणि ज्यावेळेस आपण पाहतो व्हेन द कार्पेल्स आर free from each other, that condition is called as a apocarpus. Example is Michelia. And when carpels are fused together, the condition is called as a syncarpus. Remember this thing. The ovules are present within the ovary. That ovule is containing single locules. That time it is called as a uniovulate. This is the ovary, this is the ovule, and that ovule is containing single locule. That condition is called as a uniovulate. It is commonly present in case of rice, wheat, sunflower, etc. While the ovule containing many locules, that is called as a multi-ovulate condition. Actually multi-loculate, त्यात अनेक ओव्ह्यूल असतील तर त्याला काय म्हणायचं? एक ओव्ह्यूल असेल तर ओव्हरीमध्ये युनि ओव्ह्युलेट, आणि ज्यावेळेस अनेक ओव्ह्यूल असतील त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? तर मल्टी ओव्ह्युलेट. इथं एक ओव्ह्यूल आहे, इथं एक ओव्ह्यूल आहे, इथं असे अनेक ओव्ह्यूल असतात. तुम्ही हे भेंडीमध्ये पहा, लेडी फिंगरमध्ये अनेक ओव्ह्यूल असतील, त्या कंडिशनला मल्टी ओव्ह्युलेट म्हणायचं. आणि ज्यावेळेस एकच ओव्ह्यूल असेल त्यावेळेस त्याला म्हणायचं युनि ओव्ह्युलेट. समजलं? युनिओव्ह्युलेट आणि मल्टी ओव्ह्युलेट. व्हॉट आर द ब्रीफली? काय काय पाहिलं आपण? फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असं नाव द्यायचं, म्हणजे लक्षात की तुम्हाला काय आपण शिकतोय. तर आपण त्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट पाहतो फुलामधला, ज्याला गायनोशियम असं म्हणतात. गायनोशियमला पिस्टिल असं म्हणतात. त्याच्यानंतर कार्पेल म्हणजे काय? तर गायनोशियम ज्या मेंबरने बनलेला असतो त्याला कार्पेल असं म्हणतात. कार्पेलला मेगास्पोरोफिल असं नाव आहे. ज्यावेळेस कार्पेल जे असतात ते तीन भागांनी बनलेला आहे: ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा. ज्यावेळेस कार्पेल फ्री असतं त्याला अपोकार्पस. ज्यावेळेस कार्पेल फ्यूज असतं सिनकार्पस. अपोकार्पस एक्झाम्पल लक्षात ठेवायचं मायकेलिया. सिनकार्पस एक्झाम्पल लक्षात ठेवायचं ब्रिंजल. ओके. त्याच्यानंतर महत्वाचं आहे का ज्यावेळेस या ओव्हरीमध्ये एकच ओव्ह्यूल असेल त्याला युनि ओव्ह्युलेट असं म्हणायचं. ज्यावेळेस अनेक ओव्ह्यूल असतील त्याला मल्टी ओव्ह्युलेट असं म्हणायचं. युनि ओव्ह्युलेट कंडिशन तुम्हाला कशा कशात पाहायला मिळेल? इन केस ऑफ राईस, व्हीट, जवार, मेज एक्सेट्रा. वाईल इन केस ऑफ मल्टी ओव्ह्युलेट कंडिशन अनेक ओव्ह्यूल्स, वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण पाहतो. टोमॅटोमध्ये पाहिलं असेल, लेडी फिंगर पाहिलं असेल आणि सिट्रस पाहिलं असेल. तर अशा पद्धतीने हा एक भाग आपण पाहिलेला आहे, तो होता फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. आता आपण जाणार आहोत तो भाग म्हणजे स्ट्रक्चर ऑफ एनाट्रॉपस ओव्ह्यूल. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हा जो ओव्ह्यूल जो भाग आहे तो या ओव्हरीमध्ये असतो. कशात असतो? तर ओव्हरीमध्ये असतो. हे सगळ्यात महत्वाचं.
आणि आपल्याला कोणता भाग शिकायचा तर ओव्ह्यूलचे अनेक प्रकार पडतात, पण तुमच्या अभ्यासासाठी अनाट्रॉपस ओव्ह्यूल आहे. आता शब्दशः पाहू आपण. अनाट्रॉपस, अॅना या शब्दाचा अर्थ होतो इनव्हर्टेड, ट्रॉपस या शब्दाचा अर्थ होतो ओव्ह्यूल. असा ओव्ह्यूल का ज्याचं डोकं खालच्या बाजूला आहे आणि पाय वरच्या बाजूला आहे, म्हणून याला म्हणायचं खाली डोकं वर पाय, म्हणजे अशा पद्धतीचा ओव्ह्यूल असतो, त्याला म्हणायचं अनाट्रॉपस ओव्ह्यूल. आता लक्षात आलं काय काय पॉइंट्स का ओव्ह्यूल्स इज प्रेझेंट विदिन द ओव्हरी. ओव्हरीमध्ये ओव्ह्यूलची निर्मिती होते आणि आपल्या अभ्यासासाठी कोणतं ओव्ह्यूल येतं अनाट्रॉपस ओव्ह्यूल. लक्षात ठेवा. आता आपण डेफिनेशन पाहणार आहोत. कशाला म्हणायचं मग अनाट्रॉपस ओव्ह्यूल? द ओव्ह्यूल इन विच मायक्रोपाइल इज डायरेक्टेड डाउनवर्ड and it is adjacent to the funicle is called as a anatropous ovule. काय म्हणायचं त्याला मग anatropous ovule. परत एकदा. When the ovule containing micropyle directed downward side and it is adjusted to the funicle or adjacent म्हणजे adjacent. हा शब्द वापरायचा adjacent म्हणजे जवळ. कोणाच्या जवळ असतो तो? कोणाच्या जवळ आहे तर फ्युनिकल्स, त्या ओव्ह्यूलला म्हणायचं. परत एकदा पहा. What is anatropous ovule? The ovule in which micropyle is directed downward and it is adjacent to the funicle. Such a ovule is called as a anatropous ovule. आता बेसिकली anatropous ovule चे दोन भाग होतात. एक असतो तो म्हणजे स्टॉक, त्याला फ्युनिकल म्हणतात, आणि दुसरं मेन जो भाग आहे त्याला बॉडी असं म्हणतात. तर आपण पाहणार आहोत का हा जो ओव्ह्यूल आहे ओहरीमध्ये कशाला अटॅच असतो तर त्याला म्हणतात प्लासेंटा. प्लासेंटा काय आहे तर प्लासेंटा हे न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, त्याच्या पासूनच या ओव्ह्यूलची नरिशमेंट घडून येते. मग आता आपण पाहणार आहोत प्लासेंटा ऍक्च्युली बेस असतो ज्याच्यापासून ओव्ह्यूल अटॅच असतो, तो फ्युनिकलचा. व्हॉट इज फ्युनिकल? फ्युनिकल इज अ स्टॉक ऑफ ओव्ह्यूल. इट अटॅचेस वन एंड टू द प्लासेंटा. फ्युनिकल काय तर स्टॉक आहे कोणाचा तर या ओव्ह्यूलचा, ज्याचं एक एंड हे प्लासेंटावर अटॅच किंवा प्लासेंटाला अटॅच असतं, आणि यातून मग फूड मटेरियल्स या ओव्ह्यूलच्या डेव्हलपमेंटसाठी या प्लासेंटापासून सप्लाय करतात किंवा नरिशेस करतात. त्याच्यानंतर हिलम. हिलम इज अ प्लेस ऑफ अटॅचमेंट बिटवीन द funicle and the body. Funicle and body. That is called as a hilum. काय म्हणायचं त्याला मग hilum. त्याच्यानंतर हा जो काही न्यूसेलस आहे याच्या भोवती तुम्हाला एक प्रोटेक्टिव्ह आवरण दिसतं, त्याला इंटेग्युमेंट म्हणतात. व्हॉट इज इंटेग्युमेंट? इट इज अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ द न्यूसेलस इज कॉल्ड ॲज ए इंटेग्युमेंट. या ओव्ह्यूलमध्ये दोन इंटेग्युमेंट्स आहेत. एक आहे इनर इंटिग्युमेंट्स, दुसरं आहे आउटर इंटिग्युमेंट्स. ज्यावेळेस दोन इंटिग्युमेंट ओव्ह्यूलला सराउंड असतात त्याला बायटेग्मिक ओव्ह्यूल असं सुद्धा म्हणतात. कोणतं ओव्ह्यूल म्हणतात त्याला? बायटेग्मिक ओव्ह्यूल. ओव्ह्यूलचं काम आहे प्रोटेक्शन म्हणून करतो. त्याच्यानंतर मायक्रोपाईल. मायक्रोपाईल काय तर इट इज अ स्मॉल ओपनिंग प्रेझेंट ऍट द अपेक्स ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज ए मायक्रोपाईल. काय म्हणायचं त्याला मग? मायक्रोपाईल म्हणायचं. लक्षात ठेवा. या मायक्रोपाईल मधूनच पोलर ट्यूबची एंट्री घडून येते आतमध्ये. मायक्रोपाईल काय मग? मायक्रोपाईल इज अ स्मॉल ओपनिंग प्रेझेंट ॲट द अपेक्स ऑफ द ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज ए मायक्रोपाईल. हा त्याच्यानंतर एक्झॅक्टली मायक्रोपाईलच्या अपोजिट जो भाग आहे त्याला म्हणतात चलाजा. व्हॉट इज चलाजा? इट इज अ बेस ऑफ ओव्ह्यूल फ्रॉम विच इंटेग्युमेंट इज अरायझेस, दॅट इज कॉल्ड ॲज ए चलाजा. आणि चलाजल साईडला म्हणतात चलाजल एंड सुद्धा म्हणतात, त्यामुळे त्याला चलाजल एंड. आता आतमध्ये येऊया आपण. हा जो भाग आहे दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज ए न्यूसेलस. न्यूसेलस इज ए ओव्हल मल्टीसेल्युलर अँड इट इज मेड अप ऑफ पॅरेन्कायमा. पॅरेन्कायमा हे डिप्लॉइड सेल असतात. पॅरेन्कायमेटस काय तर न्यूसेलस आहे, लक्षात ठेवा. आणि या न्यूसेलस पासूनच फर्दर डेव्हलपमेंट घडून येते. What is nucellus? Nucellus is a oval multicellular and parenchymatous. लक्षात घ्या.
आता या न्यूसेलस मध्येच मग या ठिकाणी आतमध्ये जो दिसतोय ओव्हलच भाग, त्या भागाला फिमेल गॅमॅटोफाईट असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? फिमेल गॅमॅटोफाईट. फिमेल गॅमॅटोफाईट 3 वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनने बनलेला आहे. ह्या पूर्ण भागाला म्हणायचं एग ॲपॅरेटस, याला म्हणायचं सेकंडरी न्यूक्लियस, आणि या भागाला म्हणतात अँटीपोडल सेल. एक एक भाग पाहू आपण. का egg apparatus is the group of 3 cells present toward the micropylar side. यामध्ये एक सेंट्रली लार्ज सेल असतो त्याला एक सेल म्हणतात, 2 बाजूच्या लहान सेल असतात त्यांना सिनर्जिड्स म्हणतात, आणि त्याला सायनर्जिड सेल्स. त्याच्यानंतर मध्यभागी एक डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस या ठिकाणी असतो, आणि ग्रुप ऑफ 3 सेल्स प्रेझेंट टुवर्ड द चलाझल साइड व्हिच इज कॉल्ड एज ए अँटीपोडल सेल. त्यामुळे त्याला अँटीपोडल सेल. अशा पद्धतीने हा ब्रीफ स्ट्रक्चर ऑफ अनाट्रॉपस ओव्ह्यूल आहे. परत एकदा रिकॅप घेऊ. ओव्ह्यूल इज प्रेझेंट विदिन द ओव्हरी एग पॉइंट्स. ओव्ह्यूलचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यातला आपल्याला अभ्यासाला अनाट्रॉपस ओव्ह्यूल. व्याख्या काय अनाट्रॉपस ओव्ह्यूलची? द ओव्ह्यूल इन विच मायक्रोपाइल डायरेक्टेड डाउनवर्ड and adjacent to the funicle is called as a anatropous ovule. Anatropous ovule चे ब्रीफ अभ्यासासाठी आपल्याला 2 भाग केले आपण, एक फ्युनिकल आणि दुसरं बॉडी. मग आता एक एक भाग पाहू. तर हा जो भाग आहे त्याला प्लासेंटा म्हणतात. प्लासेंटा हा ओव्हरीमध्ये असणारा भाग आहे. ओव्हरीच्या मध्ये नरिशमेंटचं काम जे करतं त्याला काय म्हणतात? प्लासेंटा. प्लासेंटा कशाने बनलेला असतो? तर मास ऑफ न्यूट्रिटिव्ह टिश्यू, आणि याचं एक काम असतं ते म्हणजे नरिशमेंट करणे. या ओव्ह्यूलची डेव्हलपमेंटमध्ये लागणारं जे काही नरिशमेंट आहे ते प्रोव्हाइड कोण करतं? तर प्लासेंटा. दुसरा भाग आहे फ्युनिकल्स. व्हॉट इज फ्युनिकल? फ्युनिकल इज ए स्टॉक ऑफ ओव्ह्यूल. एकदम शॉर्टमध्ये स्टॉक ऑफ ओव्ह्यूल त्याला फ्युनिकल म्हणतात. फ्युनिकलचं एक एंड आहे, तोंड, ते कशाला अटॅच असतं? तर प्लासेंटा. दुसरा भाग जो आहे तो बॉडीला अटॅच असतो. हिलम. हिलम इज अ प्लेस ऑफ attachment between the funicle and the body, that is called as a hilum. त्याच्यानंतर जाऊया आपण ह्या न्यूसेलसला सराउंडिंग 2 प्रोटेक्टिव्ह लेयर्स आहेत, त्याला म्हणतात इंटेग्युमेंट्स. हा आतला लेअर आहे त्याला म्हणतात इनर इंटेग्युमेंट्स, आणि बाहेरचा आहे त्याला म्हणतात आउटर इंटेग्युमेंट्स. दोन्हीही इंटेग्युमेंट्स प्रोटेक्शनचं काम करतात. त्याच्यानंतर पाहणार आपण मायक्रोपाइल. व्हॉट इज मायक्रोपाइल? स्मॉल ओपनिंग प्रेझेंट ॲट द अपेक्स ऑफ ओव्ह्यूल कॉल्ड एज ए मायक्रोपाइल. त्याच्यानंतर एक्झॅक्टली अपोजिट टू दॅट काय असतं? तर चलाजा असतं. व्हॉट इज चलाजा? चलाजा इज द बेस ऑफ ओव्ह्यूल फ्रॉम विच इंटेग्युमेंट इज अराइज, दॅट इज कॉल्ड एज ए चलाजा. बघा ना त्याला चलाजा. आतल्या बाजूला आपण आलो, या ठिकाणी तुम्हाला दिसेल न्यूसेलस. न्यूसेलस कसं आहे? तर न्यूसेलस इज अ सेंट्रल मेजर पार्ट. It is a multicellular, oval and parenchymatous. Multicellular, oval, parenchymatous. त्याच्या आतमध्ये असतं फिमेल गॅमेटोफाईट, ऑल्सो कॉल्ड एज एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक मध्ये काय काय असतं? तर या ठिकाणी एग ॲपॅरेटस, सेकंडरी न्यूक्लियस, अँटीपोडल सेल. एग ॲपॅरेटस जे असतं ते 2 सेलने बनलेलं असतं. मोठी सेल आहे तिला म्हणतात एग सेल, आणि 2 बाजूच्या लहान सेल आहे त्याला म्हणतात सायनर्जिड सेल. त्याच्यानंतर हा जो भाग आहे याला म्हणतात डिप्लॉइड न्यूक्लियस, लोकेटेड इन द सेंटर ऑफ द एम्ब्रियो सॅक विच इज कॉल्ड एज अ सेकंडरी न्यूक्लियस, अँड ग्रुप ऑफ 3 सेल्स विच इज प्रेझेंट टुवर्ड द चलाझल साइड कॉल्ड एज ए अँटीपोडल सेल्स. अशा पद्धतीने हे आपण पाहिलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ अनाट्रॉपस ओव्ह्यूल. ओके, थँक्यू व्हेरी मच.